हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवारांच्या उपस्थितीत नेते मंत्री आणि आमदारांची संध्याकाळी 7 वाजता बैठक। भुजबळांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवर चर्चा होणार। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात चर्चेची शक्यता। राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांचे कंत्राटी कामगार राज ठाकरेंना भेटणार आहेत। कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनवाढीच्या मागणी संदर्भात भेट। अपात्रतेसंदर्भातील नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका मेन्शन। याचिकेवर 12 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता। गणपत गायकवाडांवर कारवाईसाठी शिंदेंचे 7 मंत्री मैदानात। मुख्यमंत्र्यांवरील आरोप बिनबुडाचे। शिंदेंच्या मंत्र्यांची फडणवीसांकडे कारवाईची मागणी। महाराष्ट्रात गुंडराज सुरू। राज्याची काय अवस्था करून ठेवली आहे मोदी शहांच्या राज्यकर्त्या टोळीनं। गुंड निलेश घायवळच्या शिंदेंसोबतच्या फोटो ट्विट करत संजय राऊतांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलानं केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी। शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यात गुन्हेगार निर्माण होणार। भाजप आमदाराच्या आरोपांनंतर जयंत पाटलांची टीका। भंडाऱ्यात मोदी जरी उभे राहिले तरी त्यांना हारूनच जावं लागेल। भंडारा गोंदियात काँग्रेस जिंकेल, नाना पटोलेंचं वक्तव्य। मनोज जरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीड दौऱ्यावर। आळंदीमध्ये जरांगे नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार। छत्रपती संभाजीनगरातील अजित पवार गटाचे नेते दत्ता गुर्डे ठाकरे गटात जाणार। आज दुपारी मातोश्रीवर दत्ता गुर्डेंचा पक्षप्रवेश। भाजपच्या बैठकीत राज्यसभेच्या 4थ्या जागेसाठी नावांवर चर्चा। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला नावं पाठवून उमेदवार मंजूर केला जाणार। प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती। महाराष्ट्राची वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफांसोबतची बैठक निष्फळ। राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर। मार्चची माहिती, मानधनवाढ आणि प्रलंबित भत्ते मिळण्याची मागणी। शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावानं धमकी। सरकारी नोकर भरती प्रक्रियेत पेपरफुटी करणं महागात पडणार। दोषींना 1 कोटींचा दंड आणि 10 वर्षांचा कारावास होणार। लोकसभेत विधेयक सादर। नागपुरात आदिवासी गोंड गोवारी समाजातील तरुणांचं 12व्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच। गोंड गोवारी समाजाला इस्तीतून आरक्षण मिळण्याची मागणी। पुण्यातील सहकारनगर, कात्रज, धनकवाडीसह आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार। पर्वती जलकुंभामध्ये दुरुस्तीच्या कामांमुळे शुक्रवारी देखील कमी दाबानं पाणीपुरवठा। 26 दिवसांपासून राज्यातील आशा सेवकांचं आंदोलन सुरूच। पगारवाढीचा GR काढण्याची मागणी। राज्यातील 21,678 पदांसाठी शिक्षक भरती होणार। भरतीत मराठी विषयासाठी सर्वाधिक 18,373 जागा। दिल्लीत आजपासून शाळा सामान्य वेळेत सुरू। थंडी कमी झाल्यानं शिक्षण विभागाचा निर्णय। 14 जानेवारीपासून शाळा उघडण्याची वेळ सकाळी 9 वाजेपर्यंत वाढवली होती। लोकसभेनंतर इंडिया आघाडीचं सरकार आल्यास देशव्यापी जातनिहाय जनगणना करणार। आरक्षणावरील 50% मर्यादाही काढणार। रांचीतील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचं आश्वासन। ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचं निदान। बकिंगहॅम पॅलेसकडून निवेदन जारी करत माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।